देवळा तालुक्यात ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने थैमान घातलं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरवलाय। देवळा तालुक्यात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कांदे, डाळिंब, भाजीपाला, मका व उन्हाळी कांद्याची रोपे पूर्ण खराब झाली आहे। अद्यापही पाऊस उघडण्याची चिन्हे दिसत नसून शेतकरी मेटाकुटीला आलाय। संपूर्ण वर्षभरात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती, परंतु बाजारभाव न वाढल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात कांदा खराब झाला असून 1 रुपये ते 8 रुपये किलो या दराने कांदा विक्री करावा लागला। त्यातून सावरत असतानाच पावसाळी कांदे, काढणीला आलेला मका तसेच 3 ते 3.5 हजार किलो दराने घेतलेले कांद्याचे बियाणे संपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहे। जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। त्याची नुकसान भरपाई पीक विमा कंपनीने तसेच शासनाने शेतकऱ्यांना अद्यापही दिलेले नाही। ऐन दिवाळीत शेतकऱ्यांकडे परिवार निर्वाहासाठी सुद्धा पैसे नसून यंदाची दिवाळी सूतक पडल्यासारखी जाते। या संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी नवीन कांद्याचे बियाणे टाकले होते, मात्र त्यावरही आता पावसाचा तडाखा बसला असून रोपे मर होत आहे। अनेक शेतकऱ्यांची काढून ठेवलेली कणसे तर काहींचे दाणे अगदी पाण्यात तरंगताना दिसत आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नशेतून बाहेर येत या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधी लक्ष घालून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत मिळवून द्यावी ही मागणी जोर धरत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा।